मी डॉक्टर म्हणून जेव्हा हिप्नॉटिझमचा अभ्यास केला, तेव्हा मला असं आढळून आलं, की असे बरेच रिसर्च पेपर्स आहेत, ज्याच्यामध्ये एम-आर-आय, स्कॅन किंवा ई-ई-जी ह्याच्यावर अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यामध्ये असं आढळलं की ह्युमन ब्रेन जे आहे, मेंदू आहे, त्यातले काही भाग असतात, फ्रंटल लोब आहे, लिंबिक सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये चेंज होतो आणि जे आपलं इमोशनल रेग्युलेशन ज्याला म्हणतो, तर ते जे एरियाज आहेत तिथे मेंदूच्या ज्या लहरी असतात त्या बदलतात, रक्तप्रवाह बदलतो. तर हा मला एक पॉझिटिव्ह इफेक्ट दिसला. पण मला सांगा की आपल्या ज्या वैद्यकीय आरोग्य समिती आहेत किंवा सायकियाट्री आहे, त्यांची हिप्नॉटिझमला मान्यता आहे का? सगळ्यात महत्त्वाचं की चांगला प्रश्न आहे, कारण अवेअरनेस गरजेचा आहे. आज जो पॉडकास्ट होणार आहे हा जसा प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा आहे तसा तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. अगदी बरोबर आपण आहे. काही गोष्टी रिव्हील करणार आहोत, पण त्याआधी मला सांगायचं की या ग्लासकडे पाहिल्यानंतर मॅडम तुम्हाला काय वाटतंय नेमकं? या ग्लासकडे पाहिल्यावर वाटतंय की या ग्लासमध्ये पाणी भरलेलं आहे. भरलेलं आहे. तुम्ही असं खालून धरले आणि समोरून धरले. हां, पण आता तुम्हाला काही वेळासाठी प्रेक्षकांना आणि तुम्हाला सुद्धा याच्या म्हणजे तुम्हाला थोडंसं खाली व्हायचं आहे. आता हे खाली करण्यासाठी थोडंसं खाली करावं लागेल. आधी हे पाणी खाली करावं लागेल. तरच आपण त्याच्यामध्ये आपण दुसरं पाणी ओतू शकतो. जसं मी आता खाली करतो. ओके. ते बरोबर आहे की जोपर्यंत ते भरलेलं आहे तोपर्यंत त्याच्यात नवीन काही नवीन काय टाकता हां, येतं. आता बरोबर. याच्यामध्ये आपण पाणी पुन्हा स्टोअर करू शकतो किंवा घेऊ शकतो, है ना? तसं आता पूर्ण पॉडकास्टमध्ये थोडंसं खाली राहायचं, कारण मी खूप सिक्रेट्स आज रिव्हील करणार आहे आणि याचा तुम्हाला सुद्धा आणि वैयक्तिक आयुष्यात आणि प्रेक्षकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. 1993ला 25 डिसेंबर भारत इंडियन गव्हर्नमेंटने हा GR काढलेला आहे की हिप्नोथेरपी ही खूप बेस्ट आणि खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते आणि त्या GRमध्ये हिप्नोथेरपीला शासनाने मान्यता दिलेली आहे. आता याच्यापेक्षा जर शासनाने जर मान्यता दिलेली आहे तर या बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत की वास्तुशास्त्र आहे, रेकी आहे, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. मग शासनाने तिथे सुद्धा मान्यता दिली पाहिजे. मी काय मॅनिप्युलेट नाही करत या सगळ्या गोष्टींना, पण तरीही ह्या मान्यता आहेत. सायकियाट्रिस्टच्या अभ्यासक्रमामध्ये हा सगळा अभ्यासक्रम आहे. MDला? हो. तर हिप्नॉटिझम आहे. हां, फक्त याला जे काही लोकांनी कळत नकळत, कारण मराठीमध्ये याला बरेचदे संमोहन किंवा असे काळी विद्या अशा ज्या काही गोष्टी समोर मांडलेल्या आहेत आणि त्यानंतर अवेअरनेस नाही आहे आणि हिप्नॉटिझम म्हटलं की सगळे घाबरतात. सगळ्यात महत्त्वाचं भीती आहे. हो ना, मला पण वाटलं तुम्ही मला तर हिप्नोटाईज करून टाकणार का? हां, आणि हिप्नॉटिझम जर मी तुम्हाला जर एवढ्या क्षणात जर एवढं सोपं असतं, एकतर हिप्नॉटिझम तुमच्या इच्छेविरुद्ध होतच नाही. मला जर मग आज पुण्यावरून इथपर्यंत मी आज पॉडकास्टिंगला येतोय, एवढ्या पावसामध्ये मी आलो. हेच जर मी कुठेतरी मग सोनाराच्या दुकानामध्ये बसलो असतो, हिप्नॉटिझम केलं असतं, पैसे घेतले असते आणि निघून गेलो असतो. एवढं सोपं असतं असं नाही आहे. मला एक सांगा, आता मी डॉक्टर म्हणून तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारणार आहे. कारण काय झालंय की अंधश्रद्धा, अंधविश्वास आणि तुम्ही जसं म्हणालात तसं ब्लॅक मॅजिक आणि ह्याच्यामधली ना जी एक रेषा आहे ना ती धूसर आहे. बरेच लोकं गैरवापर पण करतात. त्यामुळे मी तुम्हाला खूप सायंटिफिकली प्रश्न विचारणार आहे. बरेचसे आपले काही मानसिक ज्याला आजार नाही म्हणता येणार. म्हणजे कसं मी सांगते, माझ्या एक पेशंट होता. त्याला विमानात चढायची भीती वाटायची. राईट. त्यांनी तो प्रमोशनच घ्यायचा नाही. म्हणजे त्याचं प्रमोशन थांबलं, कारण विमानात जायचं म्हटलं की त्याला धडधड सुरू व्हायची. तर अशा वेळेला आता सायकियाट्रिस्टकडे जाऊन तो काय भीतीचं काय गोळ्या खाऊन एखाद वेळेस चढेल पण विमानात, पण तो काही उपचार नव्हे. तर म्हणून मला विचारायचं आहे की अशा वेळेला हिप्नोथेरपीने काही फायदा होतो का? जेव्हा भीती असते आपल्या मनामध्ये कसली, पाण्याची भीती असते, कुत्र्याची भीती असते, अंधाराची भीती असते. राईट. ही जन्मताच मॅडम आपल्यामध्ये ही भीती आलेली नाही आहे. जसं जेव्हा आपण बाळ होतो, ज्यावेळेस 1-1.5 वर्षाचा मुलगा आणि 1-1.5 वर्षाचा मुलगा समजा जर एखादा कुत्रा असेल, म्हणजे एखाद्या गल्लीतलं कुत्रं असेल बघा, ते त्याच्याबरोबर खेळत असतं, त्याचा कान ओढल, त्याच्या तोंडात हातमध्ये घालेल, ते कुत्रं काहीच करणार नाही. हां, पण आपण मला सांगा, आता तुम्ही त्याच गल्लीतून किंवा एखाद्या दुसऱ्या गल्लीतून चाललाय आणि एखादा कुत्रा बसलेला आहे, त्याच्या शेपटीवर तुम्ही बळच जाऊन पाय माराल का हो जोरात? का? कारण तो कॉन्फिडन्स नाही आहे. ती भीती ऑलरेडी आहे आणि जो घाबरतो, ज्याला भीती आहे त्यालाच कुत्रा चावतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. आता हाईटची भीती.
हाईटची भीती ही बऱ्याच लोकांना असते. लिफ्टमध्ये जाता येत नाही, वर जाता येत नाही किंवा एखाद्या फ्लोअरवर जाता येत नाही. असे बरेचसे लोक आहेत, काही बिझनेसमॅन आहेत मोठमोठे, की ज्यांना याची भीती वाटते. फ्लाईटची भीती वाटते किंवा त्यांचे बिझनेसेस खूप दूर असतात, तर त्यांना ते जाऊ शकत नाहीत. सगळे प्रयत्न झालेले असतात, सायकियाट्रिस्टची औषधं झालेलं असतात, सगळं झालेलं असतं. पण ही नेमकी भीती कुठे आहे? हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे, अंतर्मनामध्ये आहे, पण त्याची जाणीव मात्र आपल्याला नाही आहे. सगळ्या बुकमध्ये, ग्रंथांमध्ये आपण सगळं वाचलं आहे की बाह्यमनापेक्षा आपलं सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन हे कित्येक पटीने मोठं आहे. कोणी म्हणतात 9 पट मोठं आहे, काही म्हणतात 100 पट मोठं आहे. काही तज्ज्ञांच्या मते समुद्रावरची एक लहर म्हणजे बाह्यमन, अनंत असंख्य लहरी म्हणजेच अंतर्मन. म्हणजे अंतर्मनाची व्याप्ती खूप मोठी आहे. क्लिनिकमध्ये माझ्या असे बरेचसे भीतीचे जे काही, आणि भीतीचंच आहे बघा, पीके किंवा जो काय ओ माय गॉड हे जर पिक्चर पाहिले, तर त्या डिरेक्टरने ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आपण ते लगेच सोडून दिला. तो पाहिला आणि सोडून दिला. आज असा एखादा व्यक्ती दाखवा की ज्याला भीती नाही आहे, त्याला भविष्याची भीती असेल, कोणतीही भीती. आता जसं फ्लाईटची भीती आहे, असे क्लायंट येतात माझ्याकडे, किंवा लिफ्टची भीती आहे. काय करता तुम्ही? त्यांना ॲक्च्युली काउन्सिलिंग करतो आधी. काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांना हा प्रॉब्लेम आला कसा, थांबला कसा आणि याच्यातून बाहेर कसं पडायचं, हे ज्यावेळेस काउन्सिलिंगमध्ये क्लिअर होतं त्यावेळेस ते ट्रीटमेंटला तयार होतात. पण असं कधी-कधी आठवत नाही ना, की मला लिफ्टची का भीती आहे? हां, मग ही भीती कुठेतरी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही कुठेतरी, जसं की आता जर मी तुम्हाला विचारलं की मॅडम उद्या तुम्हाला एअरलाईन्स जे फ्लाईट आहे, तर त्यांनी उद्या तुम्हाला अहमदाबादला जायचं आहे, तर मनात काय काय विचार येतील? आता मला पहिले तिकीट बुक करायला लागेल, मग एअरपोर्टला जायला लागेल, मग त्याच्यामध्ये बसायला हां, लागेल. पण याच्या आधी आता ज्या काही टीव्हीला न्यूज चालू आहेत, हां. हां, काय 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 विचार येतील? तर पहिल्यांदा निगेटिव्ह विचार येतील. स्पोर्ट दिसेल, हे दिसेल. कित्येक लोकांनी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कित्येक लोकांनी भारतातल्या, की ही घटना झाल्यानंतर आपले तिकीट्स कॅन्सल केलेत. असे भरपूर आहेत. म्हणजे ही भीती कुठून येते? ही समाजामध्ये तुम्ही जे पाहता, ऐकता, शिकता, त्यातून ज्या तुमच्या समजुती तयार होतात, ह्या समजुती एक तर माणसाला मेंटली स्ट्रॉंग करतात किंवा स्ट्रॉंगली मेंटल करतात. आपण काय झालं ते आपण ठरवायचं. म्हणजे अशी तुम्ही भीती घालवता? अगदी सहज जाते. पाण्याची, लिफ्टची? म्हणजे काही असे आपल्याकडे क्लायंट आहेत की सारखं कुणी ना कुणी बरोबर पाहिजे, की मला काहीतरी होईल. हो. सतत भीती वाटते, हो. मला काहीतरी होईल. म्हणजे मला हार्ट अटॅकची भीती आहे. असा एक पुण्यातला सगळ्यात मोठी हे आहे, म्हणजे लगेच तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं तरी भेटेल. चोरांचा राजा पुण्यामध्ये एक गुन्हेगार आहे. तर तो माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी आला होता. चोरांचा राजा म्हणजे त्याने इतक्या काही दरोडे वगैरे केले होते, पण तो घाबरला नाही कधी. ना पोलिसांना घाबरला, ना जेलला घाबरला, कशालाच घाबरला नाही. पण कालांतराने तो आत बाहेर सुटायचा, जायचा, हे सगळं त्याला रुटीन झालं होतं. म्हणजे जसं आपण घरी जातो येतो तसं त्याचं रुटीन झालं होतं. आणि त्यानंतर त्याला असं वाटलं की नाही, आपण चांगलं जीवन जगावं. त्यांनी एक रिक्षा घेतली आणि त्यांनी त्याचं चांगलं जीवन चालवलं. काहीतरी 200-250 तोळे सोनं त्याला त्याच्या घरामध्ये सापडलं होतं. आणि त्यानंतर 20-22 वर्ष ते सगळं जेल हे ते करून शेवटी कंटाळून माझ्याकडे आला. सर म्हटलं मला भीती वाटते. म्हटलं कसली भीती वाटते? म्हटलं सर मला काहीतरी होईल, मला अटॅकची भीती वाटते. ठीक आहे म्हटलं, हे कधीपासून आहे? नाही म्हटलं, मला लहानपणी पहिल्यांदा पोलिसांनी पकडलं तेव्हा मला जी काय भीती वाटली होती, जे काय मारलं होतं, जे काय केलं होतं, ती भीती नंतर ती गेली, पण पुन्हा कशी आली हेच मला समजलं नाही. म्हणजे ह्या भीतीचं मूळ नेमकं कुठं आहे, तर आपल्या अंतर्मनात आहे. म्हणजे त्याची अशी असं व्हायचं की तो रिक्षा चालवायचा आणि दिवसभरात त्याला कधी असं वाटलं की मला काहीतरी होईल, अटॅकची भीती, सारखं तिथंच लक्ष, धडधड होणं. मग तो काय करायचा, रिक्षा घ्यायचा आणि एका हॉस्पिटलच्या, कोणत्या हॉस्पिटलच्या तिथे बाहेर जाऊन रिक्षा उभा करायचा आणि मनात बोलायचं की मला जर काय झालं, अटॅक वगैरे आला, तर कोणीतरी मला घेऊन जाईल आतमध्ये, म्हणून तो रिक्षात तिथे उभं करायचा. असं आठवड्यातून 3-4 वेळा व्हायला लागलं, नंतर रोजच व्हायला लागलं. पण एकदा रिक्षा त्याने उभी केली तर 3-4 तासानंतर त्याला बरं वाटायचं, सगळं शांत व्हायचं आणि मग तो तिथे म्हणजे तिथे गेल्यानंतर त्याला बरं वाटायचं. म्हणजे 4-5 तासांनी बरं, असे रोज त्याचा एवढा वेळ वाया जात होता. त्यानंतर त्यांनी काउन्सिलिंग केलं. काउन्सिलिंगमध्ये त्याला समजलं हा प्रॉब्लेम आला कसा, थांबला कसा आणि जाणार कसा. तर काउन्सिलिंगमध्येच बऱ्याचदा लोकांना बरं वाटतं आणि असं जर आम्हाला वाटलं की नाही, याला ट्रीटमेंटची गरज आहे, त्यांनाच आपण ट्रीटमेंट सुचवतो. बरं, ही ट्रीटमेंट विना औषध आहे?
हां, बरं ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर आयुष्यामध्ये काय काय बदल होतात? एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास, सकारात्मक विचार, आनंद, उत्साह, हजरजबाबीपणा ह्या गोष्टी वाढतात आणि ह्या परमनंट वाढतात, टेम्पररी नाही. का? कारण सबकॉन्शियसली हे प्रोग्राम केलं जातं. आता हे सबकॉन्शियसली प्रोग्रामिंग म्हणजे काय? हे तुमचं कॉन्शियस माइंड हे विचार करतं. चांगलं काय, वाईट काय, फायद्याचं काय, नुकसानाचं काय, काय घ्यायचं, काय सोडून द्यायचं. हे जे सबकॉन्शियस माइंडले आपण कॉन्शियसली जे विचार करतो ते आपल्या अंतर्मनात जात असतात आणि अंतर्मनाला विचार करता येत नाही. जे आपण कॉन्शियसली विचार रिपीटेडली करत असतो त्याच गोष्टी. तुमच्या काही केसेस आहेत का अशा की तुम्ही ट्रीट केल्या आहेत? एक क्लायंट आला होता कोल्हापूरवरून आणि त्याला पाण्याची भीती होती. म्हणजे कुठल्याही ब्रिजवरून जायचं असेल आणि जर पाणी असेल आजूबाजूला तर तो घाबरायचा. म्हणजे त्याचं वय साधारण 40-42 वय होतं. तो कुठेच जात नव्हता. म्हणजे कामसुद्धा, जॉबसुद्धा त्याने घराच्या जवळच पाहिला होता. मुलं होती, बायको होती, सगळे त्यांना समजून सांगितलं, सगळं केलं, पूजा अर्चना, प्रार्थना, गंडे दोरे, सगळे ॲलोपॅथी, सगळं करून झालं. आता ही भीती नेमकी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये होते. आल्यानंतर काउन्सिलिंग झालं. मी तेवढा वेळ देऊ शकलो नाही, पण तरी पण काउन्सिलिंगमध्ये पण मी ट्रीटमेंट केली मात्र. ट्रीटमेंट केल्यानंतर त्यातून तो पूर्ण बाहेर आला. पण मी ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. हां, पण एक 6 महिन्यानंतर त्याची आई, म्हणजे आई, मुलगा ते सगळे पेढे घेऊन आले होते. म्हटले, "सर पूर्णपणे हा बाहेर पडला आणि हा आता कुठेही जाऊ शकतोय. त्याला दुसरीकडे चांगली नोकरी भेटली आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये जे बदल झाले, तुम्ही देव आहात." मी म्हटलं, "मला पहिलं देव म्हणू नका पहिली गोष्ट." हे त्याच्या म्हणजे मग बोलता हे समजलं. त्याची आजी बोलली. आजी पण आले होते. म्हटले, "सर लहानपणी तो 1.5 वर्षाचा असताना पाण्याच्या टपात बुडाला होता, पडला होता आणि त्यावेळेस त्याच्या आजोबांनी त्याला बाहेर काढलं होतं त्यातून. आता पहा ही भीती त्याला आठवली असती का हो? नाही. पण आपण कोणतीही भीती आपण सबकॉन्शियसली पूर्णपणे बाहेर काढू शकतो. तुमच्याकडे अशा काही केसेस आल्या आहेत का? एक पोलीस आले होते, साधारण हडपसर पुण्यातलेच होते. भीती वाटत होती. आपल्या कर्माची भीती वाटत होती. कारण कळत नकळत त्यांच्याकडनं जे काही आयुष्यभर जे काही झालं असेल, कळत नकळत चुकीच्या गोष्टी घडल्या असतील आणि कुठेतरी नंतर अध्यात्म जॉईन केलं आणि अध्यात्मामध्ये कळालं की नाही असं झालं की असं होतं, मग हे कर्म परत येतात आणि ही जी काही भीती आहे ती एवढी वाढली की त्यांना मुलं, बायको त्यांच्यापासून दूर राहायला त्यांची इच्छा व्हायला लागली की नाही आपले सगळे चुकीचे कर्म त्यांना जात आहेत, तो पैसा सगळा त्यांना जातो आहे, त्यांच्यावरती सगळे वाईट परिणाम होतील. आणि ही जी भीती आहे ती एन्झायटी एवढी वाढली होती की 24 तास तो त्यातून बाहेर नाही. शेवटी औषधं गोळ्या सुरू झाल्या. त्यांनी माझा एक प्रोग्राम पाहिला आणि माझ्याकडे आले, काउन्सिलिंग घेतलं. काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांना सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंगची म्हणजे गरजच होती ट्रीटमेंटची. त्यांनी लगेच ट्रीटमेंट घेतली. त्याच दिवशी ट्रीटमेंट घेतली. आले त्याच दिवशी आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं जे 2 वर्ष 3 वर्ष त्यांच्या मिसेस बोलली, "सर 2-3 वर्ष झाली हसलेच नाहीत. आज पहिल्यांदा मी पाहते हसताना." तिचे अक्षरशः तिच्या बायकोच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणजे असे चमत्कार रोजच घडत असतात आणि हे चमत्कार मी घडवणारा नाही, प्रत्येकाच्या आतमध्ये फक्त मी त्याची जाणीव करून देतो हिप्नोथेरपीद्वारे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.